आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर हरकत नाही तुम्ही कशाला तोंड देत आहात. अशी एक गोष्ट आहे जी सगळ्या परिस्थितीवर मात करू शकते आणि ती आहे देवाचं वचन. पुष्कळ लोक समजू शकत नाहीत की देववचन किती सामर्थ्यशाली असतं. जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. माझं अनेक वर्ष शोषण झालं, सगळ्या समस्या माझ्या व्यक्तित्वात होत्या, पण मी या सगळ्यातून जाऊ शकले आणि देवाच्या वचनाने अक्षरशः माझं जीवन बदलून गेलं. हे एका रात्रीत झालं नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्ही देववचनात राहाल तर देववचनाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात मुक्तता आणि आरोग्याचा वारसा घेऊन येईल. मी एक गोष्ट शिकले की आपण देववचन उघडपणे आणि मोठ्याने बोललं पाहिजे. म्हणून हा प्रश्न मी विचारते की तुमच्या जीवनाविषयी तुम्ही काय बोलत असता. पुष्कळ वर्षापर्यंत माझ्या जीवनात मी नकारात्मक होते, माझी परिस्थिती नकारात्मक होती, म्हणून मी नकारात्मक विचार करायचे, नकारात्मक बोलायचे आणि मी नेहमीच नकारात्मक गोष्टीच पाहत असायचे. मी देववचनाचा अभ्यास केला आणि आमोस 3:3 सांगतं की पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय, आणि लोकांचा जर देवाशी मतभेद असेल तर ते त्याच्याबरोबर कसे चालू शकतील. मी नक्कीच देवाबरोबर चालायला हवं, कारण माझ्या जीवनासाठी त्याच्या उत्तम योजना आहेत. देवाची तुमच्यासाठी ही योजना आहे, पण तुम्ही देवाशी करार केला पाहिजे. आणि देवाशी करार करण्याचा एक मार्ग हा की तो जे बोलेल ते बोलणं. जसं सगळे बोलतात तसं फक्त स्वतःच्या परिस्थितीबद्दल बोलू नये. देववचनाची दुधारी तलवार आपल्या मुखाद्वारे आपण चालवली पाहिजे. लूक अध्याय 4 मध्ये आपल्याला सापडेल की जेव्हा सैतान येशूला मोहात पाडू पाहत होता आणि खोटं बोलून तो हे करत होता, तो त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता आणि 4 वेगवेगळ्या प्रसंगी असं म्हटलंय येशू सैतानाला म्हणाला असं सतत म्हटलेलं आहे. मला याचा उल्लेख करायला आवडतं कारण मला वाटतं पुष्कळ लोकांना हे मोठ्यानं बोलणं गमतीशीर वाटतं. येशू स्वतः जेव्हा बाहेर डोंगरावर होता आणि हे ऐकलेलं असत्य त्याच्या मनात आलं, कारण शत्रू त्याच्याशी बोलत होता, परंतु नंतर त्याने आपलं तोंड उघडलं आणि शत्रूला प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यावर विजय मिळवला. पुढच्या 2 दिवसात आम्ही तुमच्याबरोबर मुखाबद्दल काही गोष्टींचा विचार करणार आहोत आणि एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय की देव कसा नेहमी लोकांना भविष्याबद्दल सांगत असतो किंवा सर्व राष्ट्रांना वचन सांगतो आणि तुमच्या जीवनातील पर्वतांबद्दल बोलतो. म्हणून आपल्या मुखाने आपण मोठ्याने त्याच्या वचनाची कबुली दिली पाहिजे. मी सुद्धा खूप काळापर्यंत नकारात्मक होते. नकारात्मक न राहण्याबद्दल देवाने मला मदत केली. माझ्या जीवनात ही सुधारणा केल्यानंतरही तो मला होकारात्मक राहण्याबद्दल शिकवत होता. बघा, पुष्कळचे लोक आपल्या जीवनाद्वारे देववचनाच्या शक्तीबद्दल मोठ्याने बोलण्यास कमी किंमत देतात, पण प्रभावशाली वचन नीतिसूत्र अध्याय 18 वचन 21 म्हणतं की जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे. जरा विचार करा यावर. तुम्हाला प्रोत्साहित करणारी एक गोष्ट मला सांगायची. एक स्त्री जी आपल्या सगळ्या परिस्थितीत देववचनाबद्दल बोलायला शिकली आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात पूर्ण बदल झाला. माझ्या वडिलांबद्दल मला काही माहित नाही. जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा माझ्या आई वडिलांचा काडीमोड झाला. जेव्हा मी 2ऱ्या वर्षात होते तेव्हा माझ्या आईच्या धमन्या ताट झाल्याचा निष्कर्ष निघाला. तिचे आत आणि बाहेर काही पुरुष मित्र होते. 2-1 वेळा त्यांनी माझा लैंगिक अपमान केला. मेलेनी स्काल्फचं जीवन पुष्कळ त्रस्त झालं होतं. ती म्हणते तिचं आईच्या पुरुष मित्रांनीच नाही तर नातेवाईक आणि 2 वेगवेगळ्या शाळेच्या द्वारपालांनी सुद्धा लैंगिक शोषण केलं होतं. आणि याचा परिणाम म्हणजे अगदी कमी ओळख असलेल्या माणसाशी तिने लग्न केलं. माझा नवरा काही वाईट धंद्याच्या व्यवहारामध्ये सहभागी होता. त्याने कोणाचे तरी चेक्स चोरून ठेवले होते व त्यावर काही रक्कम लिहिलेली होती. $500 पेक्षा अधिक रक्कम भरल्याचा भयंकर गुन्हा केला होता. त्याच्या खाली मी सही केली होती आणि खोटी सही केल्याबद्दल आणि मदतनीस म्हणून त्यांनी मला अटक केलं होतं. मेलेनीला स्त्रियांच्या तुरुंगात 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, पण आधीच 2.5 वर्षानंतर जानेवारी 2000 मध्ये तिला आश्वासनावर सोडण्यात आलं. ती जेव्हा तिथे होती तेव्हा एके दिवशी जॉयस मायर सेवा कार्याने ख्रिस्ताबद्दल सांगण्यासाठी तिथे भेट दिली आणि त्यासोबत जॉयस मायरची पुस्तकही दिली. तो दिवस मेलेनीच्या जीवनात नवीन सुरुवातीचा ठरला. त्यामध्ये एक पुस्तक होतं, जर देवाच्या दयेसाठी नाही. त्यावेळी मी विचार केला की एक प्रकारे मी देवापासून दूर पळत होते, कारण मला जबाबदाऱ्या स्वीकारायच्या नको होत्या. आयुष्यात केलेल्या सर्व गोष्टींसाठी कुणा दुसऱ्याला जबाबदार ठरवण्यास मला हवं होतं. मी ते पुस्तक वाचलं. रोज सकाळी 5:30 मी जॉयसला पाहत होते. लोकांनी मला विचारलं, तुला खंत वाटते का? मी म्हटलं नाही,
कारण तुम्ही त्या गोष्टीबद्दल खंत का कराल ज्यामुळे तुम्ही देवाच्या जवळ आला आणि तुमचं जीवन बदललं. सुटका झाल्यानंतर लवकरच मेलेनीने जॉयस मायर सेवा कार्याच्या सीडीची मागणी केली, ज्याबरोबर जांभळ्या रंगाचं पुस्तक आलं. ते खास होते. मला माहित आहे तिला दूरदर्शनवर पाहिल्यावर माझ्या चुकीच्या गोष्टींबद्दल मी स्वतःला थांबवू शकले नाही, तर मी बरोबर योग्य गोष्टी बोलण्यास सुरुवात केली. आणि मी काय केले तर ते पुस्तक घेतलं. जेव्हा प्रथम मी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा लोक माझ्याबद्दल काय विचार करतील या भीतीशी खूप झगडले, जे पुस्तकाच्या शीर्षकाखाली आहे. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील यासाठीच नाही तर पुढे काय करणार. काम शोधणं सुद्धा कठीण आहे. तुरुंगात जाऊन आल्यामुळे पुष्कळ लोकांना फरक भेद करतात, जे माझ्या बाबतीत झालं. जसजसं मेलेनीने विश्वासाने देववचनाबद्दल बोलण्यास सुरुवात केली, तिचं जीवन बदललं. ज्या ख्रिस्तात ती आहे त्यावरचा तिचा आत्मविश्वास वाढला आणि आता पुन्हा लग्न करून ती आनंदाने कौटुंबिक जीवन जगतीये. देवाचे वचन सांगण्याचे गुप्त सामर्थ्य यामधील वचनामुळे माझ्या जीवनात क्रांती घडून आणली. कारण मी देवाचे वचन जीवन आहे. देवाशिवाय तुम्हाला खरं जीवन मिळणार नाही. आता मी घरचेच 2 व्यवसाय सांभाळतेय. मला सुंदर लेकरं आहेत ज्याच्याबरोबर वेळ घालवण्यात मला आनंद वाटतो. देवानं खरोखरच मला नवजीवन दिलंय. मला आता आणखीन कसलीच काळजी नाही, कसली भीती नाही, कशाची चिंता नाही. आता मी एवढंच म्हणेन की वर्षावकर, माझ्यासाठी देव जे काही देईल त्याला मी तयार आहे. मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे तुम्ही मेलेनीच्या साक्षीने आनंदित झाला असाल आणि ती आज माझ्याबरोबर स्टुडिओत आहे. मेलेनी, तुझं स्वागत झाल्याबद्दल मी आभारी आहे. मला सुद्धा आनंद वाटला. तू टेनेसीची आहेस, तर आज मी तुझ्याशी तुझ्या भाषेत बोलण्याची गरज आहे. कृपा करून माझ्या भाषेत. तुझी भाषा ठीक आहे. तर तुझ्या बोलण्यावरून वाटतं की तुझं जीवन खूप कठीण होतं आणि तू अनेक गोष्टींवर मात केलीस. तू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून कधी स्वीकार केलास? खरं तर मी शाळेत असताना जेव्हा तरुण मुलगी होते तेव्हा त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला. खरं तर माझं सारं जीवन मंदिरात वाढण्यात गेलं. माझी आजी दर आठवड्यात घेऊन जाई, परंतु मी परत माघारी जाई. कोण याबद्दल जाणून घेण्यापेक्षा करणे यामध्ये जास्त असे म्हणून परत लांब जाई. तू येशू बरोबरच्या वैयक्तिक नातेसंबंधाला महत्व देण्याऐवजी मंडळीच्या नियमांना अधिक महत्व देत होते. पण जेव्हा तुमच्या मंडळाचा संघ तुरुंगामध्ये आला होता, मी आत्ताच नॅशव्हिलमध्ये होते. त्यांनी पिशव्या दिल्या बक्षिसांच्या. मला वाटलं कोणी जर इतकी काळजी घेणार असेल तर मी त्यांचं ऐकेन, म्हणून मी ऐकण्यासाठी गेले. त्यांनी आमच्या कपड्यांवर असलेल्या नंबरकडे लक्ष न देता आम्ही सर्वसाधारण लोक असल्याची जाणीव करून दिली. आमच्याबरोबर बोलण्याची काळजी केली नाही. म्हणूनच देव कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली. छान, महान. तुला त्या पिशवीत पुस्तक मिळालं का? होय, मिळाले. तुला आठवतंय त्यात कोणती पुस्तकं मिळाली? इफ नॉट फॉर द ग्रेस ऑफ गॉड. हो, ते चांगलं पुस्तक आहे. ते नुसतं नियम आणि कायदे पाळण्याबद्दल नाहीये, तर ख्रिस्ताद्वारे देवाशी वैयक्तिक नातं असण्याची आपल्याला गरज आहे असं ते सांगतं. आणि पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो आणि आपण काहीतरी करतोय याचा अभिमान न बाळगता आभार प्रदर्शनासह देवासाठी आपण करायला हवं. आपल्या मुखातून निघणारे शब्द हे खूप महत्वाचे आहेत. आणि आपण या होकारात्मक बाजूकडे जाण्याआधी मला तुला विचारायचंय की तू अनेकदा नकारात्मक गोष्टी बोलत होतीस का? सांग जरा आम्हाला. मी कशाचीही तुलना करू शकत नाही. माझ्या जीवनात मला चांगल्या रीतीनं वागून घेणारं कुणी नसणार. मी नेहमीच पिंपाच्या तळाशीच राहीन. कुणालाही मी हवीशी वाटत नाही. आणि अशा बऱ्याच गोष्टी मी बोलत असे, नक्कीच त्याहूनही अधिक. माझ्या लहानपणी माझंही लैंगिक शोषण झालं होतं. तुझ्या साक्षीत मी ऐकलं की तुझंही झालं होतं. आणि मला वाटतं कधीही कुठल्याही मार्गाने लोकांना जेव्हा शोषण सहन करावं लागतं, मग ते लैंगिकच असेल असं नाही. वैवाहिक नातेसंबंधातही लोकांना नापसंती मिळते. आपल्याला वाटतं ती माझी चूक आहे. तुला असं कधी वाटतं का? सांग जरा आम्हाला. पुष्कळदा दोषारोप केले. सर्व काही मी करून नंतर दुसऱ्यांना दोषी ठरवित होते. जर माझा लैंगिक अपमान झाला नसता तर मी अशा प्रकारची कृती केली नसती. जर मी त्या माणसाबरोबर लग्न केलं नसतं तर कायद्याच्या या अडचणीत सापडले नसते. हे सर्व दुसऱ्यामुळे झालं. खरंय, माझ्यामुळे नाही. जरी दुसरे लोक आपलं जीवन दुःखी करत असतील तरी देवाने मला सांगितलं की तुम्ही जसे असता ते तुमच्याबरोबर जे घडलं त्यामुळे असता. पण तसं असण्याचं हे कारण किंवा सबब असू नये, ही सगळ्यात मोठी अशी गोष्ट आहे. तर देवाशी ख्रिस्ताद्वारे खरं नातं जोडण्यावर जेव्हा तू लक्ष केंद्रित केलंस आणि वचनाचा अभ्यास करायला सुरुवात केलीस, तेव्हा काय झालं? त्याने मला सत्याविषयी खूप शिकवलं. अजूनही तो मला सत्याविषयी शिकवतो. आणि त्याचे वचन सत्य आहे. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो शब्द येशू आहे. येशू म्हणाला, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. मला वाटतं ते एका पद्धतीनं वर्णन करतात तारणाच्या द्वारे. आम्ही त्याला ओळखतो वचनाच्या द्वारे, त्या सत्याची जे तो आहे आणि नंतर आपले जीवन ज्याची योजना देवाने आपल्यासाठी केली आहे. मला वाटतं तुम्हाला या सर्व अनुक्रमाने गेले पाहिजे. कारण देव तो देव नाही की मी तुझा बचाव करतो, नंतर बाकीच्या पूर्ण आयुष्यभर तुमच्याशी माझा काही संबंध नाही.
तो अनुक्रमानं सर्व करणारा देव आहे. आता या क्षणी मी सत्याच्या मार्गावर आहे आणि पुढे पाहतेय, जे जीवन त्याने माझ्यासाठी राखून ठेवलंय. जेव्हा आपण येशूच्या तारणाचा स्वीकार करतो तेव्हा आपण येशूचा एक मार्ग म्हणून स्वीकार करतो. पण पुष्कळशा लोकांना तारणाकडून जीवनाकडे जायचं असतं. त्यांना वाटतं ख्रिस्ताचा स्वीकार केला तर त्यांच्या जीवनात सुधारणा होईल, जी होईलही. परंतु तरीही तुम्हाला अनेक सत्याला तोंड द्यावं लागेल आणि ते कुणा व्यक्तीबद्दलचं सत्य नसेल जे तुम्हाला चांगलं जीवन देईल. ते सत्य तुमच्याबद्दलचं असेल. सत्याला सामोरं जाणं कठीण आहे, पण एक गोष्ट मी नेहमी सांगते की परमेश्वर कधीही अशी गोष्ट समोर आणत नाही ज्यासाठी मी तयार नाही. आणि तो नेहमी आपल्यासाठी जे फायद्याचं आहे तेच करतो. तो आपल्याला शिक्षा करतो कारण तो आपल्यावर प्रीती करतो. ज्यांना ही प्रक्रिया किंवा हा अनुक्रम समजलाय अशा लोकांशी बोलण्यात मला खूप समाधान वाटतं, कारण बऱ्याच लोकांना ते समजत नाही. त्यांना वाटतं की जर त्यांनी देववचनावर वर्चस्व मिळवलं आणि एक दोनदा त्याप्रमाणे ते वागले तर सगळं काही व्यवस्थित होईल. पण तुम्ही सतत वचनबद्ध राहायला हवं, नाही का? होय, मी असायला हवं. मी ते सर्व केलंय. मला वाटलं जेव्हा माझं तारण होईल तेव्हा ती मोठी गोष्ट असेल, माझं जीवन स्थिर होऊन जाईल, आणि त्याप्रमाणे झालं नाही. देव तुमच्याबरोबर कार्य करेल, तुमच्याद्वारे तुमचं जीवन त्याच्यासाठी सोयीचं असं करेल, परंतु त्या पद्धतीनं जाण्याची तुमची इच्छा असली पाहिजे. मी माझ्याबद्दल अनेक खऱ्या गोष्टी शिकले. जे सर्व सत्य मला समजले ते माझ्याबद्दल होतं. खरोखरच त्याचं वचन उपयोगात आणणं आणि त्याच्या वचनावर ठाम राहिल्यामुळे जे बदल आपल्याला हवे होते ते आपण पाहू शकतो. मला सांग, माझं पुस्तक द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड याचा तुझ्यावर कसा परिणाम झाला? हे छोटंसं पुस्तक आहे पण हे परिणाम करतं. तर याचा तुझ्यावर कसा परिणाम झाला? मला पुष्कळ वेळ होता, मला पुष्कळ वचने माहीत होती, परंतु पुष्कळची वचने मी पाठ केली नव्हती, म्हणून ती शोधावी लागत असत. शोधल्यावर मग सापडत, परंतु नंतर स्पष्ट आणि सहजपणे ज्याची गरज असे ते मिळण्यास मदत झाली. मनुष्याची भीती हा मला खरा त्रास होता. मला दुसऱ्या लोकांच्या मान्यतेवर अवलंबून राहावं लागे. हे पुस्तक आणि त्यातली वचनं यामध्ये खरोखरच देवाचा शब्द अशा प्रकारे आहे की मी सहजपणे त्याचा माझ्या जीवनात उपयोग करू शकते, आणि तेच मी करत आहे. मला जेव्हा ज्या गोष्टींची गरज होती त्या मिळण्यास त्याची मदत झाली. जर तुमचे तोंड उघडण्याची तुम्ही तयारी केली असेल आणि जे तुम्ही बोलायला नको ते माहीत असून बोलला, आणि त्याऐवजी तुम्हाला काही चांगलं बोलायला हवं याचा विचार करण्याऐवजी खुणेसाठी दुमडलेली पानं उलटल्याबरोबर जे वचन सांगायचं ते विचार न करता पटकन मिळतं, हे समजून घ्या. मला वाटतं लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला शत्रू आहे, तो आहे सैतान. तो आपला द्वेष करतो, त्याला आपला नाश करायचा आहे, त्याला वाटत नाही आपली प्रगती व्हावी. पण शास्त्र सांगतं की आपल्याकडे शस्त्रसामग्री आहे आणि आपल्या युद्धाची शस्त्र ही दैहिक नक्कीच नाहीत. तुम्ही तलवार काढून खरोखर सैतानाला भोसकू शकणार नाही. पण जेव्हा आपल्या मुखाने आपण देववचन बोलतो ते सैतानावर तलवार उगारण्यासारखंच असतं, नाही का? त्यामुळे त्याचा पराजय होतो, आणि फक्त सैतानाचाच पराजय होत नाही तर आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं. जेव्हा तुम्ही देववचन मोठ्याने बोलता तेव्हा ते खरं तर तुम्हाला बोध करतं आणि तुमचा आनंद द्विगुणित करतं. होय, मला कळत होतं, मला अनुभव होता. मला काही होकारार्थी बोलावंसं वाटत नव्हतं. मी नकारार्थी चुकीच्या बाजूनं बोलत होते. नंतर मी देवाचे वचन मोठ्याने वाचते, आणि देवाचं वचन वाचल्यानंतर मी विचार करते की ही मी आहे. सत्य हे आहे की मी अपमानित झाले होते. खरी परिस्थिती ही होती की मला वडील नव्हते. वचन सांगतं की माझ्या आईवडिलांनी मला सोडलं तरी परमेश्वर मला उचलून घेईल. सर्व परिस्थिती आणि नकारात्मक भावना यांच्याशी सत्यानं प्रतिकार करणं, आणि एकदा तुम्ही सत्य समजून घेतलं आणि त्यावर विश्वास ठेवला आणि सत्य बोललात तर मला असं वाटतं की तुम्हाला नकारात्मक असण्याचं काहीच कारण सापडणार नाही. मला खूप बरं वाटतंय की वस्तुस्थिती आणि सत्य यामधला फरक तू शिकून घेतलायस. या प्रक्रियेतून तू गेलीयस आणि जे नवीन जीवन तुला मिळालंय त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मला इथे धन्यवाद. बोलवल्याबद्दल आभारी आहे. देवाची स्तुती असो. आपण छोटी विश्रांती घेऊया आणि परत येऊन मी तुम्हाला प्रभावीपणे देवाचं वचन तुमच्या जीवनात कसं आणावं आणि खरी संधी कशी अनुभवावी याबद्दल सांगणार आहे. तेव्हा कार्यक्रम पाहत रहा. पुन्हा एकदा स्वागत. आपले शब्द किती प्रभावशाली आहेत याबद्दल आपण आज बोलतोय. आपल्या रोजच्या जीवनात देववचन कसं लागू पडतं ते समजण्यासाठी लोकांना मदत करणं हे महत्वाचं आहे. कारण मला माहित नाही आज तुमच्या जीवनात काय चाललंय. कदाचित तुम्ही निराश असाल, अस्वस्थ असाल, अडचणींमुळे तुम्ही जेरीस आला असाल आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही काहीच करू शकत नाही. पण सत्य हे आहे की तुम्ही भविष्य नक्कीच निश्चित करू शकता.
देव तुमच्या जीवनाबद्दल जे बोलतोय ते तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही कसं बोलावं हे तुम्ही शिका. देववचन तुम्ही कसं सांगावं हे शिका. ते मोठ्याने आणि उघडपणे सांगायला शिका, कारण जसं मी सांगितलं, आपल्या जिभेमध्ये जीवन आणि मरण याचं सामर्थ्य आहे. आमच्या सभेला येणाऱ्या बहुतेकांना आम्ही विचारलं की मी लिहिलेल्या द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड्स या पुस्तकाबद्दल त्यांना काय वाटतं, आणि मला विश्वास आहे की सगळ्यांना ते गूढ समजून घ्यावंसं वाटेल. त्यात अशा काही गोष्टी आहेत की आम्ही तुमच्याशी त्या बोलू शकतो आणि तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल. तर या लोकांनी पुस्तकाबद्दल जे सांगितलंय त्याचा आनंद लुटा. ते किती शक्तिशाली आहे हे कुणीही समजू शकेल असे मला नाही वाटत. माझ्यासाठी मोठा बदल घडवणारी गोष्ट आहे देवाचं वचन सांगण्याचं गुप्त सामर्थ्य. याद्वारे उच्च ठिकाणी पोहोचल्यासारखं वाटतं. जिथे या गोष्टी घडत आहेत त्या ठिकाणी असल्यासारखं वाटतं. ते पुस्तक घेतल्यावर ते किती प्रोत्साहन देणार आहे ते मला कळलं. ते अद्भुत आहे, कारण जेव्हा नापसंत झाल्याची भावना मला सतावते ते मी अगदी माझ्याजवळ ठेवते. त्यामुळे ते नक्की कुठे आहे हे मला कळतं. देवाच्या विचारांशी तुमचे विचार जुळवणारं ते एक सोपं आणि जलद साधन आहे. मी स्वतः माझा व्यवसाय सांभाळते. मी विधवा आई आहे. एका असाध्य रोगाशी झगडत आहे. पण मी अनुभव घेतला की ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलत आहे आणि होकारात्मक गोष्टी माझ्या जीवनात येत आहेत. ते इतकं प्रभावशाली आहे की मी इतरांनाही ते वाटलं. काही वेळा मला असं वाटतं की शब्दांमध्ये मला काहीच सापडणार नाही. अशा वेळी त्या ठराविक परिस्थितीमध्ये ताबडतोब मला देवाच्या वचनाची गरज भासते. मी त्या जांभळ्या पुस्तकाकडे जाते. ते फारच मौल्यवान आहे. द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड या लहानशा जांभ्या पुस्तकाचा आपण इथे अभ्यास केला आणि स्वतःसाठीही मी या पुस्तकाचा उपयोग करते. काल आणि आज सकाळी देवाबरोबर माझ्या वैयक्तिक वेळेत मी वेगवेगळ्या भागात देववचनाची मोठ्याने कबुली दिली आणि आज सकाळी देवाचा अभिषेक या विषयावर चर्चा केली. आणि देवाचा अभिषेक म्हणजे देवाचं अस्तित्व आणि त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनात येणं. जे करण्याची आपल्याला गरज आहे ते करण्यास मदत करणं. मला माहिती आहे की आज मला बऱ्याच गोष्टी पूर्ण करायच्या होत्या, पुष्कळ निरनिराळ्या गोष्टी, आणि मी स्वतःला आठवण करून द्यायची होती की देवाचा अभिषेक माझ्यावर होता. म्हणूनच मी माझ्या लहानशा पुस्तकाद्वारे अभिषेकाच्या वचनाबद्दल मोठ्याने आणि उघडपणे कबुली दिली. आणि आज जे काही मी करण्याची गरज आहे त्यासाठी देव मला मदत करील हा विश्वास माझ्यात आला. मला यशाया 55 तुमच्याशी बोलायचंय. मी आठव्या वचनापासून सुरुवात करते. यशाया अध्याय 55 वचन 8. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. आम्ही यासाठी उत्सुक आहोत कारण आपल्यापेक्षा देवाच्या योजना खूप चांगल्या आहेत. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. बघा, देवाचं वचन हे शास्त्र मी हातात धरलंय, त्यात खरोखर देवाच्या कल्पना लिहिलेल्या आहेत. मग आम्ही कदाचित असं म्हणू, ज्या गोष्टी माझ्या मनात येतात त्या माझ्या कल्पना आहेत किंवा सैतान त्या कल्पना माझ्या मनात घालू पाहतो. परंतु देवाच्या कल्पना माझ्या कल्पनांपेक्षा उंच आणि चांगल्या आहेत. म्हणूनच मी काय विचार करते ते कबूल करण्याऐवजी किंवा मला काय वाटतं, माझी परिस्थिती काय आहे, त्यापेक्षा देववचनाची माझ्या जीवनाद्वारे मी कबुली द्यायला हवी. कारण त्याचं वचन माझ्या कल्पना आणि माझ्या मार्गांपेक्षा उंच आहेत. आता हे ऐका, पहा, पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात. पृथ्वी भिजवून तिला सफळ आणि हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. शेतकरी बीज पेरतो, नंतर पाऊस आणि बर्फ खाली पडतात आणि त्या बीजाला पाणी देतात. बीजाला पाणी मिळाल्यामुळे त्याला कोंब येतात आणि हंगामाचं फळ येतं. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. म्हणजेच मला हे सांगतंय की जेव्हा मी देववचन मोठ्याने आणि उघडपणे बोलते, खरं तर मी माझ्या विश्वासाच्या बीजाला पाणी घालत असते. तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनात हे बदलण्यासाठी मी खरोखर देवावर विश्वास ठेवते. मला तुम्हाला विचारायचंय, असं काही तुमच्या जीवनात आहे का जे देव बदलेल असा तुम्हाला विश्वास आहे? तुमचा विश्वास निष्क्रिय असेल किंवा सक्रिय असेल, विश्वास ही देणगी आहे जी देव आपल्या हृदयात घालतो. पण आपण तो विश्वास मुक्त करायला हवा, उघडपणे देववचन सांगून किंवा प्रार्थनेद्वारे किंवा देवाने प्रेरणा दिलेली कृती करून. जसजसं आपण
देववचन उघडपणे मोठ्याने सांगतो असं म्हणता येईल की माझ्या विश्वासाचं बीज मी काही परिस्थिती बदलण्यासाठी जमिनीत पेरलं आहे. समजा मला मूल आहे आणि ते बदलावं असं मला वाटतंय, किंवा काही आर्थिक समस्या आहेत, किंवा काही वर्तणुकीबद्दलच्या समस्या आहेत, किंवा मला कामाची गरज आहे, काहीही असेल. मी खरोखर परमेश्वरावर हे बदलण्यासाठी विश्वास ठेवते हे म्हणण्याऐवजी जेव्हा माझी मैत्रीण मला म्हणते की मला समजलं, तुला कामावरून काढून टाकलंय, तुझं आता कसं काय चाललंय, त्यानंतर मी सगळं नकारात्मक बोलते की मला खूप भीती वाटते, मला पुन्हा नोकरी मिळणार नाही, मला समजत नाही मी काय करू. आणि हीच वेळ असते जेव्हा देववचनाबद्दल आपण बोललं पाहिजे आणि आपल्या विश्वासाच्या बीजाला पाणी घातलं पाहिजे जे जमिनीत पेरलंय. पण हे लोकांबरोबर असताना किंवा संभाषणात त्यांच्याशी बोलतानाच करू नये. पण मी आवर्जून सांगते की तुमच्या रोजच्या जीवनात तुमच्या सर्व परिस्थितीत देववचन मोठ्याने बोलण्याची सवय लावून घ्या. उदाहरणार्थ, मी अपराधी वाटून घेणं आणि नापसंती यात इतके अडकले होते. मला वाटायचं माझंच काहीतरी चुकतंय, मीच खूप वाईट आहे. मला सांगा की तुम्हाला सुद्धा असं वाटतं का सगळं काही तुम्ही किती वाईट करताय याचा विचार करण्यात तुम्ही वेळ वाया घालवता का? किंवा मी अशी नाही, मी तशी नाही, हे माझ्याकडे असायला नको, ते माझ्याकडे नको होतं. पण नंतर शास्त्रात मला सापडलं की फक्त देवच मला बदलू शकतो आणि तो माझ्यामध्ये कार्य करतोय. आणि आतापासून जे ख्रिस्तात आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. माझ्यासाठी हे खरं होतं. आणि जेव्हा परमेश्वर मला बदलत होता, मी शिकले की जेव्हा माझ्यात नकारात्मक विचार येत असत तेव्हा त्यांच्याशी सहमत होण्याऐवजी की हो मी चांगली नाहीये, मी कधीही बदलणार नाही, सगळ्या बाबतीत माझंच चुकतं, माझ्या आयुष्यात 1000 वेळा मी याबद्दल बोललीय, सगळ्या गोष्टीत माझी चूक आहे, मी काहीच बरोबर करू शकत नाही, मी तुम्हाला हे सांगू शकते अशा गोष्टी मी आणखी बोलणार नाही, कारण मला देवाबरोबर चालायचंय. आणि आमोस 3:3 सांगतं, पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? बघा, आपण देव आणि त्याच्या आपल्या जीवनासाठी असलेल्या योजनांसाठी सहमत असायला हवं, सैतानाच्या योजनांसाठी नक्कीच नव्हे. तुम्ही म्हणाल की ठीक आहे जॉयस, मला माझा विश्वास मिळालाय. मी आज तुम्हाला विचारते, तुम्ही स्वतःबद्दल काय बोलणार आहात ते सांगा. तुमच्या भूतकाळाबद्दल तुम्ही काय तुमच्यावर ताबा राहील? शास्त्र सांगतं, जे मागे घडलं ते जाऊ द्या आणि ज्या चांगल्या गोष्टी पुढे आहेत त्याकडे लक्ष द्या. म्हणूनच मी माझ्या गतकाळामधून निघून जाऊ शकणार नाही असं म्हणण्याऐवजी तुम्ही असं म्हणा की माझ्या भूतकाळाचं माझ्यावर नियंत्रण नाही आणि ख्रिस्तात मी एक नवी उत्पत्ती आहे. हो प्रियांनो, शास्त्र सांगतं, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो आपण एक नवा जीव होतो. जुन्या गोष्टी नाहीशा होतात, सगळ्या गोष्टी अगदी नवीन होतात. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल किंवा तुमच्याबद्दल, तुमच्या भूतकाळाबद्दल, तुमच्या भविष्याबद्दल जे देव बोलतोय ते बोला, म्हणजे त्याची इच्छा तुमच्या जीवनात कार्य करील. माझ्याबरोबर परत या गोष्टीबद्दल विचार करा. यशाया अध्याय 55 वचन 8. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हे, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत. घराच्या आसपास देववचन मोठ्याने म्हणा किंवा गाडीत असताना देववचन मोठ्याने म्हणा. कदाचित तुम्हाला वाटेल की लोक तुम्हाला वेडं म्हणतील, पण परमेश्वर म्हणतो त्याचे मार्ग आपल्या मार्गांहून उंच आहेत आणि तो आपल्याला त्याच्या वचनाची दुधारी तलवार आपल्या मुखाद्वारे चालवण्यास सांगतोय. आणि जेव्हा आपण ते करू आपण आपल्या शत्रूला पराजित करू. आपण नेहमी देववचन आपल्या हातात घेतलं पाहिजे, कारण आपण इथे जॉयस मायर सेवा कार्यात वैयक्तिकरित्या हे समजून घेतलंय की वचनाने आपल्यासाठी काय केलं. मला हे बघायला आवडेल की तुमच्याकडे देववचनाचं मोठं असं पुस्तकालय आहे. तुमच्याकडे CD आहेत, DVD आहेत, पुस्तकं आहेत, सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी उपयोगी आहेत त्या तुमच्याकडे असायला हव्यात. या कार्यक्रमाद्वारे ही साधनं आम्ही तुम्हाला नेहमीच देऊ पाहतो, ज्यामुळे तुम्ही अडचणीच्या काळात शिकू शकता. आणि मी नेहमी लोकांना सांगते, जर तुम्ही डॉक्टर होण्याचं ठरवलंय तर काही ज्ञान असल्याशिवाय तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. जर तुम्हाला विजयी ख्रिस्ती व्हायचं असेल तर तुम्ही विजयी ख्रिस्ती होऊ शकत नाही जर तुम्ही ख्रिस्ती जीवनशैलीचा अभ्यासच केला नाहीत. तर तुम्ही आमच्याबरोबर राहा, सगळी माहिती उतरवून घ्या आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचा अभ्यास करून स्वतःला सुशिक्षित करण्यास सुरुवात करा. देवाची स्तुती असो.